हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? अरे यार सॉरी, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आज संडे आहे आणि मस्त उठलोय, रेडी सुद्धा झालोय, कारण की आम्हाला जायचं आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन करण्यासाठी. इकडे पाच पाच मिनिटावर आहे आपल्या घरापासून. आणि तिकडे जाऊन आज आम्ही तिकडनं एक मूर्ती घेणार आहेत, स्वामींची मूर्ती घेणार आहेत. ती मूर्ती आपण आपल्या या देवघरात बसवणार आहेत. त्यासाठी आता आम्ही जातोय मंदिरामध्ये. आता तिकडे मूर्ती भेटते की नाही काही आयडिया नाही, तर ती मूर्ती भेटते तिकडे. वाह, पणाने पण साडी घेतली आहे, मी पण शर्ट घेतलं आहे, व्हाईट व्हाईट मॅचिंग झालेत. तिकडे मूर्ती भेटते की नाही काही आयडिया नाही. जर भेटलीच तर डायरेक्ट मूर्ती घरी घेऊन येते ना. तर आता आमचा हा प्लॅन आहे. तर आता पहिलं जर जातोय तिकडे मूर्ती भेटते की नाही बघूयात. जर भेटलाच तर स्वामींचा आशीर्वाद घेऊन किंवा स्वामींना आपल्या सोबत घेऊन हे आपल्या देवघरात आज घेऊन आपण येतोय. तर हा व्लॉग हाच असणार आहे. तर चलो जाऊया पटकन स्वामींच्या मठामध्ये. इथे आता स्वामींना बसवणार आम्ही, पण पहिला जातोय तिकडे. मूर्ती आहेत की नाही, मूर्ती असतील तिकडे की नाही माहिती नाही, असतील ना तिकडे जाऊयात. दुकान आहे दुकान, तर जाऊयात. गॉगल पण घातला मी. चलो जातो पटकन आम्ही मूर्ती घेण्यासाठी. आणि बघा पण छान अशी रांगोळी सुद्धा काढली आहे. नेहमीप्रमाणे पालघरमध्ये फिरण्यासाठी आपण आपली ओलाच घेऊन जाऊयात. ही ओला परवडते खूप जास्त. हो चल चल चला लवकर, खूप लेट झाले ना मामा. हा 11:15 वाजलेत. 11:15 नाही, हा 11:15, 11:35 झाले. 35 तेच झाले ना, 10 मिनिटात फक्त. आता आम्ही ॲक्च्युली आम्हाला लवकर जायचं होतं दर्शन करण्यासाठी, पण 3 वाजता आम्ही रात्री मूवी बनवण्यासाठी गेलो होतो. आपण 1:30 वाजता ना, 1:30-1:15 हो. हां यार, आम्ही काल रात्री 1:30-1:15-2 वाजता आले. देऊळ बंद 2, तर त्यामुळे थोडं उशीर झाला आम्हाला. तर आता जातोय मंदिरात. फायनली पोहोचलो आम्ही मठाकडे. श्री स्वामी समर्थ. स्वामींची मूर्ती पण छोटीशी हां आहे ना. एक मिनिट फक्त, मी जरा आतमध्ये विचारून येतोय की मूर्ती घेता येईल का. हां ठीक आहे, इथे मूर्ती अवेलेबल आहेत. भेटेल म्हटलं तो. तर पहिला एकदा आतमध्ये जाऊन ब्राह्मणाला विचारून घेऊयात की मूर्ती आम्ही आतमध्ये आणून त्याचे काय काय करतात आतमध्ये जाऊन त्यांना ठेवायचं आहे तिकडे ना. हो, मंदिरात थोडा वेळ ठेवायचा आहे. मंदिरात थोडा वेळ ठेवायचा आहे. मंदिरात थोडा ठेवायचं आम्हाला, मगच ती मूर्ती आम्ही घरी घेऊन जाऊयात. मस्त इथे मंदिरात आल्यावर प्रसन्न वाटतं आणि सर्व क्लीन आहे. हा एरिया बघा, मस्त क्लीन केलं आहे आणि थंडावा वाटतो छान. मठामध्ये आपण एंट्री करूयात आणि तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन करून घ्या. ती मूर्ती कोणती घेते बघा ना, ठीक आहेत ना सर्व मूर्ती स्वामींची. छान वाटतात ना त्यामध्ये बघते. हां ह्यामध्ये थोडं नाही म्हणजे आपण ते हे करू ना, काय म्हणतो त्याला. हां ह्यामध्ये मग थोडं मातीचं असेल प्रॉब्लेम असेल, ओलं वगैरे व्यवस्थित राहू झालं. शकतो ना. ओके, शांत वाटते मूर्ती. स्वामींची मूर्ती घेतलं. आता आरती चालू होईल, करेक्ट टायमावर आलेत. आणि मूर्ती पण आम्ही तिकडे ठेवता येईल आम्हाला मंदिरामध्ये. छान अशी आम्हाला मूर्तीसुद्धा भेटल्या आहेत. दर्शन छान झालं आहे. बाकीची स्टोरी काय झालं, कसं कळलं ते तुम्हाला घरी जाऊन सांगतोय. तेव्हा मूर्ती छान अशी वाटतं. काय झालं, कशी घेतली मूर्ती, कशी आरती होती, ते सर्व काही स्टोरी तुम्हाला घरी जाऊन सांगतो तुम्हाला. हे बघा स्वामींची मूर्ती छान अशी तिकडेच पूजा करून आणली आम्ही. आता इथे जे आम्ही त्या स्वामींचं आसन सुद्धा घेऊन आला तिकडं. ते आसन त्याला ठेवून घेऊयात आणि मग तिथे मूर्ती ठेवूयात आपण. राहील ना मूर्ती व्यवस्थित तिकडे. तुझ्या हाताने ठेवून व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ. छान असं आपल्या मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती सुद्धा आली आहे आता. मस्त छान वाटते ना मूर्ती. ही मूर्ती घेतली, खूपच मस्त वाटते. हा फायनली आम्ही तर घरी पण आलोय. मूर्ती पण घेतली छान अशी. आणि मूर्ती घेता घेता असा सीन झाला की मी विचार पण नव्हता केला. तुम्हाला माहितीच का, रात्री मूवी बघायला गेले होते. मूवी बघून आले, किती वाजता आले पण आपण, किती वाजता आला तरी 1:30-1:15 वाजता आले ना. 1:30-1:15 वाजता आम्ही रात्री मूवी बघून आले होते. आणि असं काही ठरलं नव्हतं आमचं की आधी आपलं ठरलं होतं की आम्ही सकाळ सकाळ जाऊयात, दर्शन करूयात, मूर्ती घेऊयात आणि मूर्तींना घेऊन आपण आपल्या मंदिरामध्ये आणून ठेवूयात. तर पण आम्ही गेलेच 11:15 वाजता. 11:15 वाजता घेतले. पहिल्या त्या शॉपवाला जाऊन विचारलं की मूर्ती भेटेल का इकडे. तर ते म्हटलं की हा मूर्ती भेटेल. तर आम्ही मूर्ती सिलेक्ट वगैरे केली. पहिलं ब्राह्मणाला विचारलं आम्ही की मूर्ती ठेवू शकतो की ते आम्ही मूर्ती घेतोय तर मूर्ती
घेऊन आम्ही या काय म्हणतात गाभारा म्हणतात ना? हा, गाभारामध्ये आपण मूर्ती ठेवू शकतात का? ते म्हटलं हो ठेवू शकता तुम्ही. तर आम्ही गेले शॉपमध्ये, लगेचच मूर्ती घेतली आणि त्यांच्याकडे स्वामी ब्राह्मणाकडे जाऊन मूर्ती दिली. तर ते म्हटलं की त्याने हळद कुंकू लावलं, चंदन वगैरे सर्व लावलं त्यांनी. तर त्यांनी आम्हाला मूर्ती देत होते, पण ते म्हटलं की आता आरती चालू होणार आहेत, तर थांबायचं असेल तर थांबा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही थांबतो. तर मूर्ती म्हणजे असा क्षण होता, आम्ही विचार सुद्धा नव्हता केला की ती आम्ही जी मूर्ती घेतोय, आम्ही जी घरी घेऊन येणार आहेत मूर्ती, ती आम्ही प्रॉपर स्वामींच्या पायाखाली ठेवणार, त्याची प्रॉपर आरती होणार आणि आम्ही आमच्या घरी घेऊन. म्हणजे अक्षरशः बघा घुसबंब मला बोलतोय तर. आणि असं आम्ही विचार पण नव्हता केला. आरती चालू झाली आणि तिकडचे ते नेहमीचे लोक असतात, त्यांनी एकाने त्या ब्राह्मणाने त्यांना बोलून आरती दिली. जे सर्वच घेतात, सगळ्याच मला मोठ्यात नव्हतं माहिती, असतं. मला नव्हतं माहिती. म्हणजे सगळ्या मोठ्यात ते सगळ्यांनाच आरती मिळते. अच्छा, मला नव्हतं माहिती. जेव्हा त्यांना दिली ना आरती, तर मी विचार करतो यार मला भेटायला पाहिजे, असं विचार करतो मला भेटला पाहिजे. आणि नेक्स्ट लगेच बोलतो ना की स्वीप होतात लोक, त्यांनी हिला बोलवलं. त्यांनी म्हटलं हा बस खुश. म्हणजे बोलतो ना की गुजबम आले, गुजबम. आणि स्टार्टिंग त्यांनी ते शंख वाजवलं ना, वाटलं यार अक्षरशः एकदम मन भरून एकदम असं पीसफुल. म्हणजे विचार नव्हता केलं मी. बोलतो ना की जे काही बनवतात किंवा गळतं की ते स्वामीच गळवतात, असं मला आज वाटलं. म्हणजे जे विचार केला ना मी, आरती भेटली त्या विचारापेक्षा पलीकडचं जास्त, होतं. म्हणजे असं मस्त माझं मन भरून गेलं. आणि असं वाटलं की चल बस, जे काय आज केलं मंत्र गेले, मूर्ती घेऊन आले, मूर्ती पण छान भेटली, आरती पण भेटली. आणि बोलतो ना की मी तर खुश झालो आज. खूप छान वाटलं. खूप ना मजा आली, असं पीसफुल वाटलं म्हणजे मला. वाटलं नव्हतं की आरती वगैरे मला मिळेल. मला असं वाटलं म्हणजे की मनात पण काही नव्हतं. नव्हतं. आम्ही तर असं इन जनरल गेलो होते की जाऊ लगेच येऊ आणि मग आपण फ्रेश होऊन जेवूयात, आराम करा संडेच्या निमित्ताने. असं काही प्लॅन होतं, पण असं गेलेच त्या टायमाला कदाचित ते गळत असं. हा, म्हणूनच आपण उशिरा उठले, सगळं उशिरा झालं. ऐकून घे सीन काय होता. आपण फ्रायडे नाईटचं तिकीट बुक केलं होतं मी, आठवते. पण फ्रायडे नाईटचं तिकीट बुक केलं होतं, पण असं सीन झालं की अरे सॅटर्डेला ऑफिस आहे, मग ते तिकीट कॅन्सल केलं मी. सॅटर्डेचं बुकिंग केलं, सॅटर्डे तिकीट बुक केलं. ते पण रात्री आम्हाला रात्रीचा शो भेटला, 10चा शो भेटला. आणि ते पण बोईसरून येते आम्हाला 1:30 वाजले. त्यामुळे आम्ही झोपतो होतो 2-2:15 वाजले. झोपले, सकाळी उठाला, त्यामुळे आम्हाला 10:30 पावणे 11 वाजले ना. 10:30 पावणे 11 वाजता उठले. बोलतात ना की एक काही गळतं, कदाचित त्या आरती आम्हाला भेटण्यासाठी किंवा आम्हाला स्वामींची आरती घेण्यासाठी तो कदाचित ते चुकून फ्रायडेला मी घडून आलं. गळून आले सर, कदाचित सर्व काही गोष्टी गळून आल्या असेल असं मला तरी वाटतंय. आता काही आयडिया नाही ह्याच्यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. बस एवढंच मला बोलायचं होतं. जे गळलं फ्रायडे पासून ते आतापर्यंत हे तुम्हाला डायरेक्टली मी ब्लॉग मध्ये शेअर केलंय. जे आहे ते क्लिअर टाकलंय मी. तर ठीक आहे, तुला काय बोलायचं आता? खुश? ठीक आहे, चला आजचा ब्लॉग शॉर्ट आणि सिंपल. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात असेच छान आणि छोट्याशा ब्लॉग मध्ये. बाय बाय.